प्रतिष्ठित सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 4 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं। याची हकीकत अशी की यशोधरा हॉस्पिटलमध्ये पेशंटकडून लाखो रुपयाची लूटमार करणाऱ्या ज्या यशोधरा हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी व मेडिकल सील करण्यात यावे या संदर्भामध्ये, परंतु आज तगायतपर्यंत आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी झाली। आरोग्य अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने विषय बोलला, परंतु दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला असता त्यांनी त्यांची भाषा बदलली। म्हणजे ह्याचं असं गोष्ट दिसून येते की आरोग्य अधिकारीने यशोधरा हॉस्पिटलची हातमिळवणूक झाली आहे का, ही गोष्ट नाकारता येत नाही। परंतु धर्मादाय आयुक्तची ट्रस्ट आहे ही यशोधरा हॉस्पिटल, त्याचं नाव मल्लिकार्जुन हेल्थ केअर असं नाव आहे, परंतु ह्या धर्मादाय आयुक्ताचं नाव असून देखील हे लोक पेशंटकडून लाखो रुपयाची लूटमार करतात, 90% ग्रँटेड असून। म्हणून या संदर्भात आम्ही आमरण उपोषण करूनही दखल घेतली गेली नाही। परंतु ह्याच्या अगोदर आम्ही नाही का 4 दिवसापूर्वी की आमचं चालू असलेलं उपोषण आम्ही स्थगित करून हे चालू म्हणून नग्न आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलं, परंतु त्यांनी आज तगायतपर्यंत आमचं दखल घेतलेलं नाही। आज आम्ही अर्ध नग्न आहे, पण उद्याच्या दिवशी आम्ही पूर्ण नग्न राहील असं मी इशारा देतो। आमच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला मी व माझे कार्यकर्ते केव्हाही कुठेही कधी कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन करतील आणि याला सर्वस्व जबाबदार आरोग्य अधिकारी आणि यशोधरा हॉस्पिटल जबाबदार राहील असं मी इशारा देतो। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।